देण्यात आलेले आहेत। जो आपली भूमिका होती आधीच विषद केलेली होती आणि त्या विषद केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्या चर्चामध्ये कुठेतरी खोळंबा झालेला असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय आमच्याजवळ कुठलाही गत्यंतर नाही, दुसरा मार्ग नाही। नाही ते होईल ना, त्याची विश्लेषण, त्याच्या आवश्यक ते विश्लेषण जे आहे ते होत राहील आणि सर्वच प्रश्नांची उत्तर काही याच घटकाला देण्याची आवश्यकता नाही। आगे आगे देखो क्या होता है। मतांची जुळवाजुळव तुम्ही कशी करणार आहे? होईल ना, येणाऱ्या काळात सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर होतील त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर येतील। आपसूक थोडा धीर धरा, सर्व गोष्टी नाही काँग्रेस नाही हा एवढा आम्ही भूमिका आमची घेतलेली आहे आणि हे बोलू, या सर्व प्रश्नांची उत्तरचा हा जो ससेमिरा आहे हा पक्षाच्या मागे लावू नये हीच आपल्याला सर्वांना। बारामतीमध्ये सारखी जी परिस्थिती झाली तशी इथे परिस्थिती होईल का? उमेदवार देऊन नंतर परत माघारी? माझी विनंती आहे की निरीक्षण, परीक्षण, समीक्षण, उपदेशन, मार्गदर्शन, पर्यवेक्षण हा जो एक मोठा रेटा जो अलीकडच्या काळात आढळून येतो, हा एखादा राजकीय परिपक्व निर्णय घेण्याचा जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आपण धीर धरला पाहिजे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही सर्व परिस्थितीला आम्हाला सामोरं जायचं आहे। फक्त एक शेवटचा प्रश्न घेतो वाटलंच तर, काँग्रेसला जर का येत्या काळामध्ये खासदारकी उमेदवारी संदर्भात निश्चिती आली तर उमेदवार माघार होईल? हे जर तर हा सर्व जो विषय आहे या विषयांची ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सर्व ठिकाणी ह्या राहत असतात। आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही सर्व आता निर्णय प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आम्ही आता आहोत। परंतु उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार का? थँक्यू। खरं तर आपण पाहिलं तर हर्षवर्धन सकपाळ जे आहेत ते आता या ठिकाणाहून गांधी भवनाकडे निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गांधी भवनामध्ये आता काँग्रेसची एक बैठक जी आहे ती होणार आहे। काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मंडळी या सगळ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सर, विधान परिषदेची निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत का? विधान परिषदेची उमेदवारी बोलो काँग्रेस ठाम आहे का विधान परिषद? आम्ही कालचं विधान केलेलं आहे, त्याच्यावर वारंवार ठाम अशा गोष्टी सांगण्याची आवश्यकता नाही, आपण थोडा धीर धरा। खरं तर आपण पाहिलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ गांधी भवनाकडे निघालेले आहेत। काँग्रेसची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश अक्षय मनकणे, TV9 मराठी, मुंबई। तर आता विधान परिषदेसाठी काँग्रेस पुढे उमेदवारी दाखल करण्याशिवाय गत्यंतर नाही असं सकपाळ यांनी म्हटलेलं आहे। आगे आगे देखो होता है क्या असं एक सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासंदर्भात जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा म्हटलंय।